आय टी फील्डमध्ये काम करणारे किंवा इन जनरल कम्प्युटर्स खूप वापरणारी लोकं ही एक कॉमन कंप्लेंट करत असतात, ती म्हणजे अपर बॉडीमधले पेन्स आणि त्यापैकी स्पेसिफिक एरियाज म्हणजे मानेतली दुखणी, त्यानंतर पाठीमागे इथे दुखणं, मिड बॅकमध्ये दुखणं किंवा स्पाईनच्या बाजूला उजवीकडे किंवा डावीकडे दुखणं, असे हे कॉमन काही कंप्लेंट्स घेऊन आय टीमधली लोकं किंवा कम्प्युटरवर काम करणारी लोकं येतात. तर या कंप्लेंट्स खूप कॉमन आहेत आणि त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती घरच्या घरीसुद्धा करता येते. काही सोपे व्यायाम आहेत, काही सोप्या पोझिशन्स आहेत, ज्या घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी याबद्दलच बोललेलो आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मानेमध्ये सुरू होणारी दुखणी खांद्यापर्यंत जाऊन कोपऱ्यापर्यंत आणि तिथून बोटांपर्यंत पण जाऊ शकतात आणि ह्या सगळ्याचा एक खूप मोठा कॉज आजकाल हे कम्प्युटरचा वापर आहे. कम्प्युटरवर खूप टायपिंग केल्यानेच हे होतं अशी ही त्याची काही कंडिशन नाही आहे. हे माऊस खूप वापरल्याने किंवा एका स्पेसिफिक पोझिशनमध्ये हात होल्ड केल्यानेसुद्धा खूप वेळ, खूप तास त्याच पोझिशनमध्ये हात होल्ड केल्याने किंवा तेच काम परत केल्याने सुद्धा ही इंजुरी होऊ शकते. त्यामुळे ही एक ओव्हरयूज इंजुरी आहे. बेसिकली ही कशामुळे होते की पुढचे जे मसल्स आहेत आपले छातीचे, हे मसल्स हे खूप जास्ती वेल ट्रेन्ड असतात. या मसल्सना आपण पेक्टोरालिस मसल्स असं म्हणतो आणि हे ओव्हर ट्रेन होतात खूप पटकन. हे मसल्स खूप इझिली वापरले जात असतात, खूप कामांमध्ये वापरले जात असतात. आपल्या दिवसभराच्या बेसिक ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा हे मसल्स खूप जास्ती वापरले जात असतात. त्यामुळे यांचा एक्सेसिव्ह यूज होणं ही खूप कॉमन गोष्टही आहे आणि ही खूप इझिली होते सुद्धा, सगळ्यांकडनंच होते. आता बेसिकली कम्प्युटरचा वापर जास्ती करणाऱ्या लोकांमध्येच ही इंजुरी किंवा हे पेन्स जास्ती का दिसून येतात. त्याचं कारण असं आहे की खूप जास्ती तास एकाच पोझिशनमध्ये बॉडी फिक्स्ड असते, न उठता काम केलं जातं आणि ते जे मसल्स आहेत जे ह्या कामामध्ये वापरली जातात त्यांच्या अपोजिट जे मसल्स आहेत ते मसल्स वापरले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे मसल्स एक्सरसाइज होत नाहीत. या मसल्सना एक्सरसाइज न झाल्यामुळे यांची ताकद कमी होत जाते, स्ट्रेंथ कमी होत जाते आणि स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे ते अट्रोफी होतात, छोटे होतात, ते वीक होतात आणि मग त्यांना काम पडलं, कुठलंही छोटंसं जरी काम पडलं की हाताचं रोटेशन जरी करायचं म्हटलं तरीही इंजुरी होण्याचे चान्सेस खूप वाढतात. ह्याच्यासाठी पुढचे आणि मागचे मसल्स म्हणजे अँटिरियर आणि पोस्टिरियर मसल्समध्ये बॅलन्स क्रिएट करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपली बॉडी वेगवेगळ्या प्लेन्समध्ये डिवायडेड असते. आज मी फ्रंटल प्लेनबद्दल बोलीन म्हणजे पुढचा आणि मागचा प्लेन. असा जर मध्ये एक डिवायडर घातला विच डिवाइड्स द बॉडी बिटवीन द फ्रंट हाफ अँड द बॅक हाफ, तर ह्यामधला जो इम्बॅलन्स आहे हा इम्बॅलन्स करेक्ट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. इम्बॅलन्स करेक्ट कसा करावा ह्याच्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट एक्सरसाइजेस बघणार आहोत, काही इम्पॉर्टंट पोजेस बघणार आहोत आणि या इम्पॉर्टंट पोजेस मी तुमच्याशी डिस्कस करीन डिटेलमध्ये ज्यावेळेला त्या पोजेस मी तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवणार आहे. तर हे जे एक्सरसाइजेस आहेत हे सगळ्यांनी करावेत. तुम्हाला आता ते पेन्स नसतील तरीही तुम्ही हे पोजेस केले पाहिजेत, तुम्ही एक्सरसाइजेस केले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये काही पॅसिव्ह एक्सरसाइजेस आहेत, काही ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस आहेत. तर आता आपण या एक्सरसाइजेसकडे वळूयात आणि डिटेलमध्ये बघूयात की हे एक्सरसाइजेस कसे केले गेले पाहिजेत. एखाद्या ओपन डोअरवेमध्ये किंवा पिलरला हात मी दाखवल्याप्रमाणे फिक्स करून उभं राहायचं आहे. कोपरा खांद्याच्या लेवलला हवा आणि पाची बोटं वर आभाळाकडे पॉईंट करून ठेवायची आहेत. फोरआर्म स्ट्रेट व्हर्टिकल राहायला पाहिजे, परपेंडिक्युलर टू द फ्लोअर आणि पूर्ण टॉर्सो वळवायचा आहे आपल्याला. पाय कसे वळवायचे हे आता मी तुम्हाला दाखवतो. असे स्मॉल छोटे स्टेप्स घेत ऑपोजिट डिरेक्शनमध्ये वळायचं आहे. आता तुम्हाला जर इतकी रेंज येत नसेल तर तुम्हाला येईल तितक्या रेंजने तुम्ही सुरू करा. हळूहळू ही रेंज वाढत जाईल तुमची. 10 वेळा करायचा आहे आणि ईच टाईम 5 सेकंड्सचा होल्ड द्यायचा आहे. आता हा एक्सरसाइज रेझिस्टन्स लूपवर करायचा आहे. एका हाताखाली रेझिस्टन्स लूप पकडायचा आणि दुसरा एंड खांद्यातनं घालून घ्यायचा. तुम्ही माझ्या हाताची पोझिशन बघू शकता मी कशी ठेवली आहे आणि मी ज्याप्रमाणे मूवमेंट देतो आहे एक्झॅक्ट तशी मूवमेंट तुम्ही या एक्सरसाइजमध्ये तुमच्या शरीराला द्या. तुम्हाला जर गुडघ्याखाली सपोर्ट घ्यायचा असेल तर मॅट रोल करून ठेवू शकता. 25 रेपिटेशन्सपर्यंत तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता आणि त्याचे 2 सेट्स. आता एका कुशीवर झोपायचं आहे. जमिनीवर झोपणं जास्ती चांगलं. त्यानंतर हातामध्ये 1 ते 2 किलोचा डंबेल पकडायचा आहे आणि ज्याप्रमाणे मी दाखवतो आहे त्याप्रमाणे खांदा शरीराच्या साईडला फिक्स करून हात रोटेट करायचा आहे साईडवेज अपवर्ड्स टुवर्ड्स द सिलिंग. हा एक्सरसाइज तुम्ही अप टू 25 टाइम्स करायचा आहे आणि ह्याचे 2 किंवा 3 सेट्स. आता या एक्सरसाइजमध्ये हातात 1 ते 2 kg डंबेल्स तुम्ही धरू शकता. हात साईडवेज मी ठेवलेत तसे स्प्रेड करायचे. दोन्ही हात एका वेळेला वर उचलायचे
स्लोली वर उचला आणि स्लोली खाली आणा. घाईघाई करू नका. आणि हा एक्सरसाइज तुम्हाला 15 ते 25 काउंट्स या रेंजमध्ये करायचा आहे. 2 ते 3 सेट्समध्ये तुम्ही हा एक्सरसाइज डिवाइड करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जितका तुम्ही शेअर कराल तितका फायदा लोकांना जास्ती होईल. आपल्याला माहीत नसतं कोणाला काय दुखणी आहेत, त्यामुळे तुम्ही जर सगळ्यांशी हा व्हिडिओ शेअर केलात, तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स, तर सगळ्या लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. आणि ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्या घरच्या घरी आपण करू शकतो. ह्याला जे बँड्स आहेत ते तुम्ही सहज जाऊन स्पोर्ट्स शॉपमधनं घेऊ शकता. ते कुठल्याही लोकल स्पोर्ट्स शॉपमध्ये तुम्हाला मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच.